हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. तर आजचा व्लॉग आहे संक्रांतीच्या दिवसाचा. तर पटकन आवरलं आणि म्हटलं सगळ्यांकडून आता तिळगुळ घ्यायला जावा, म्हणजे कसं भांडणार नाही ना, तिळगुळ घेऊन गोड गोड बोलेल ना सगळ्यांसोबत. तर म्हटलं चांगला आता धप्पा द्यावा. पण हा भाऊ जो काय मला बघून शॉक झालाय, जसं काही याने एखादं भूत बघितलंय. नंतर कळलं की हा बेबी झोपलेला होता, म्हणून तो मला बोलला की दीदी हळू. सगळ्यांकडून तिळगुळ घेऊन लगेच टेरेसवर गेले आणि गेल्या गेल्या त्याला मी पहिले हे विचारलं की अरे पतंगीच दिसेना कुठे. तर तो मला इतकं भारी म्हणतो, अरे दीदी मग हे काय पक्षी आहेत का? च्या आईला किती वय झाले, पण ह्या माणसाचं काय म्हणजे कण जाईना. पडला तर काय भावात जाईन राहू हा. ठीक आहे चलो. मग नंतर काका काकूंना आवाज देऊन देऊन बोलवला आणि आमची पतंग बघा कसली ढगाते आमच्यासारखी. झालं कुठे काही असो, नाचणं मी सोडत नाही. आणि सोबत माझा डान्स पार्टनर म्हणजे माझ्या काकू. विषय हार्ड. नुसता डान्सच नाही तर मी एक जणाची एक पतंग कटवली सुद्धा बरं का. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. नंतर कसं तरी कन्व्हिन्स करून काकांना मी डान्ससाठी रेडी केलं आणि आमच्या काकांच्या डेंजर स्टेप्स बघा ब्रो. नंतर मस्ती माझ्यामध्ये एक टोला खाल्ला मी काकांचा. थोडी मस्ती करून आता तिथून म्हटलं की चला लय बिल झालं, आता घरी चला. मग शंतनूला शौर्यला सगळ्यांना बाय बाय म्हणून मी निघाले घरी. आणि घरी आले तर माझा हा एडा भाऊ म्हणत होता की सगळ्या पतंगी मला दे. आणि नंतर आमचं हे ऐका, उडी उडी जाय उडी उडी जाय. तू बोल कशी आहे मग आमची उडी उडी जाय. म्हटलं आता आजीचा थोडासा आशीर्वाद घ्यावा आणि आता थोडासा तिला त्रास द्यावा. अगं गोड बोलशील तू? नाही बाई, हे नाही बाई, नाही गोडाची अगं खा ना. नाही अगं पण घ्यायला काय problem आहे? पण नाही घेत ना. नाही अगं घे. मोठ्याने लहान्याला द्यावं लागतं. माहित नाही माझी आजी का घेत नव्हती माझ्याकडून. काय तर म्हणे मोठ्यांनी लहानाला द्यावं लागतं. बिचारीला नंतर लई त्रास देऊन म्हटलं की नको आता जाऊ दे, जास्त जबरदस्ती चांगली नाही, उगाच हाणीन बिनीन मला. काय सांगता नाही येत बो, जुनं रक्त येते. कंटाळून दिलं भाऊ मी सोडून. म्हटलं नको आपलं द्या सोडून, आपलं आपलं खा. तरी पण ती मला भाषण देतच होती. नंतर हा आमचा डॉन आला की अरे माझ्या आजीला त्रास देती. आला ना भाऊ, पण नाही पाया पाडला आणि गेला तो. नंतर काय आमचा प्रचार सुरू झाला. आता काय आमचा हा उमेदवार तर निवडून द्यावाच लागतोय तुम्हाला. कसला भारी प्रचार करतोय. मग काय नेहमीप्रमाणे माझ्या माणसांसोबत माझा हॅप्पी एंड झाला. म्हटलं सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि मस्त ताणून दिली. चलो बाय बाय.